ही पारंपरिक साबुदाण्याची खीर उपवास असू दे किंवा मग सण समारंभ असू दे आवर्जून बनवली जाते. आणि जर तुम्हाला खिचडी खायची नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. इथं मी अर्धा कप करून 2 वेळा 1 कप साबुदाणा घेतला आहे. 1 लिटर दूध घेतलं आहे. एका भांड्यामध्ये मी तूप घेतलं आहे 1 चमचा. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घेतलेत. बाकीचे सर्व ड्रायफ्रूट चॉप करून घ्यायचे आहेत मनुके सोडून. आणि तुपावरती छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये साबुदाणा टाकून आपल्याला छान फुलेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तुपावरती व्यवस्थित परतून दूध टाकायचं आहे. 1 लिटर दुधाला 1 कप भिजवलेला साबुदाणा सुरुवातीला तुम्हाला पातळ वाटू शकते, पण जेव्हा खीर थंड होते ते अगदी व्यवस्थित थिक होते. चवीनुसार साखर टाकायची आहे, वेलची पावडर, त्यानंतर बारीक चिरून मी इथं खोबऱ्याचे तुकडे टाकले आहेत. तुम्ही किसून टाकू शकताय. त्यानंतर थोडंसं गुलाबजल, केशर आणि गुलाबाची पानं टाकायची आहेत आणि आपली खीर रेडी झाली आहे.